कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, तुला याची कल्पना कोणी दिली? लालिताई काय बोलली नाही ना तुमका? नाही म्हणजे भांडण तर नाही केलं ना तुमच्याशी? नाही नाही, त्यांनी काय सांगाक नाही। दादांकडे गेलेलं आहे। दादा आणि उमा वहिनींकडूनच या प्रेग्नन्सी बद्दल समजलं। मग आता काय करायचं ठरवलंस तू? आधी घरात जाते आणि हिच्याशी बोलते आणि मग लग्नाचं पहिलं मुहूर्त काढून तुमका कळवते। चारू एकुलता एक चेडू असा माझा। आम्ही दोघांनी खूप स्वप्न रंगवली होती त्याच्या लग्नाची। तुमच्याकडे लालिताईन पण खूप स्वप्न बघितली असतील ना श्रीनूच्या लग्नाची? सगळ्या सुरळीत झाला असताना सगळ्या गावाक आमंत्रण दिलं असतं आणि थाटात बाहेर उडून दिलं असतं। पण येळच अशी इली ना की सगळ्यांपासून लपून लग्न लावून द्यावचं लागतं ना। काय पाप केलंय परत परत फिरान येतं। आता अरे ते झालं आता। निदान ह्यातून आपल्या दोन्ही घराण्यांची अब्रू तरी वाचेल। दादा आणि उमावेणी पण ताच म्हणत होते। आणि कसा ना शशिकांतराव, चारू आता गरोदर हा म्हटल्यावर तुम्ही तिका काय बोला नको। म्हणजे एक बाप म्हणून जरा तिका समजून घ्यावा। दुसरं काय पर्याय उरलो? चारू असे गुण उदत आला ह्या माहीत असताना तर आधीच त्याच्या गळ्यात धोंडो बांधून घरामागच्या इरीत ढकलून दिलं असतं। आता अरे पास झाला आता, असं काही बोलू नकोस आता। अरे 2 जीवांची येते आता। हे घे। हे काय दादा? अहो शशिकांतराव या काय हा? ठेव। चारू आणि तुमच्या सगळ्यांसाठी लागत ती खरेदी करा याच्यातून। अयो शशिकांतराव, खरं त्याची काही गरज नाही। आता लग्नाचा जो काही खर्च असतात ना तो आम्ही करू। तुम्ही याची काळजी करा बस। ह्या बघा, आता माका आणखी लाजू नका की एक बाप म्हणून माका माझं कर्तव्य करू दे। विनंती आहे माझी, घे। बाबा, तुम्ही आलात? तुम्ही सांगितलं सुद्धा नाही। बाबा तुम्ही ना येते। शशिकांतराव, एवढा लांबून इलास तर असे उपाशी नका जाऊ। 4 घास खाऊन घेतलास तर आमका पण जरा बरा वाटत। हो दादा, माफ करा पण खरंच नको। माझ्या चेडवान तुमच्या नजरेक नजर देऊची पण लायकी नाही ठेवली माझी। खायच्या तोंडात तुमच्या मांडीक मांडी लावून जोक बसू? येते मी। बघितलंस मंजू आत्या, चूक श्रीनूने केली आहे आणि सगळे ठरून माझाच तिरस्कार करतायत। कोणीच मला समजून घेत नाहीये। असं वाटतं हे सगळं संपून टाकावं। मंजू, मी चारू आणि श्रीनूसाठी घरी केळवण ठेवलंय। ह्यांनी सांगल्याने घरी जाऊन सांगून ये। उमाताई कशाला करताय एवढं सगळं? मला तर या लग्नाची काही हौस मौज नाहीये। मंजू, असं म्हणून कसा चालत? सगळ्यांनी पाठ फिरवला म्हणून आपण पण पाठ फिरवायची काय? आता काही नाही, आज तुम्ही सगळेजण घरी जेवू केव्हा। एकतर साध्या पद्धतीने लग्न होता, मुलांची काय हौस मौज नाही का काय नाही। निदान लग्नाच्या सगळ्या रीती तरी व्यवस्थित पार पाडून घेऊ। नातेवाईक शेजारी पाजारी त्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही आपण।
निदान शकुनाचं म्हणान खेळवण तरी होऊन जाऊ दे. उमाताई, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. आपल्याकडून काही कसं राहायला नको. ठीक आहे, आम्ही सगळे येऊ. नाही, आम्ही कोणी येणार नाही. लालिताई, अहो मी सगळी तयारी केलंय घराकडे. माझं सगळं स्वयंपाक झालं. मग मी काय करू? मग काय घेण्यात येणार नाही. अगो, तुझ्या नवऱ्याच्या भरवशावर माझ्या लेकाक दिला ना, तीच मोठी घोडचूक केली आम्ही. आणि त्याची ना देव माका जन्मभर पुरात ना इतकी शिक्षा देता. अगो, केलास ना वाईट तेवढा पुरे. आता काही नको. ह्या बघ, माझ्या नातवंडांवर ना आता माका तुमच्या दोघांची सावली पण नको. त्यामुळे ना तुझी काय एक गरज नाही माका. जसं इलास ना तशी परत जा. काय अहो लालिताई, तर त्या म्हणतात ना त्यांनी सगळा स्वयंपाक केलाय म्हणून. मग माका विचारून केला ना? अगो, घाल ना कुत्र्या मांजरांका घाल. मग काय नाही घेणं देणं त्याच्याशी. ह्या केळवण ना होणार नाही म्हणजे नाही. उमा, त्या सगळं अन्न घेऊन आपण देवळातल्या अन्नछत्रात जाऊन देऊया. निदान गोरगरिबांचे आशीर्वाद तरी मिळतील आपल्या मुलांका. चला, ते जेवण घेऊन आपण देवळात जाऊया. अहो लालिताई, किती हौसेने ठरवलं होतं मी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बाळाची बातमी सगळ्यात आधी सरांना सांगायची. पण त्यांना माझ्यासाठी वेळ कुठे. मी त्यांच्याशी एकट्यात बोलायला धडपडते आणि सर तिकडे ऑफिसमध्ये निकिता सोबत. निशी, आई, अहो अगं बस 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 बस. त्याने तुझ्यासाठी दूध घेऊन आले. तू जेवणार नाही म्हणालीस ना, म्हणून घेऊन आले. हे दूध घे आणि पी. आई, नकोय मला दूध. अगं असं काय करतेस निशी? तू एक तर काही खाल्लेलं नाहीयेस, त्यामुळे ऍसिडिटी होईल, तुला विकनेस येईल, त्यामुळे चक्कर आणि वॉमिट होईल तुला. त्यामुळे मी तुझं आता काही ऐकणार नाही. हे दूध घ्यायचं आणि गुपचूप प्यायचं. आई, खरंच नकोय मला दूध. अगं त्रास होतोय ना तुला? तो त्रास त्यामुळे. आई, कसं सांगू तुम्हाला, ही आनंदाची बातमी ना सगळ्यात आधी मला सरांना द्यायची आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.